नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता येऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची, विश्लेषकांची, पत्रकारांची, माध्यमांची जी तारांबळ उडायची ती उडून झालेली आहे. कारण जनमानसाशी तुटलेले लोक जे असतात त्यांना जनतेच्या मनात काय चाललं हे कळत नसतं. त्यामुळे निकाल लागला की त्याचा अर्थ लावताना आपण यापूर्वी जो मूर्खपणा केला त्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न होतात. पण त्याच्या आधी मात्र उगाचच काय म्हणतात त्याला चाललेलं असतं पोरकटपणा. तसाच पोरकटपणा जेव्हा राजकीय पक्ष करायला लागतात तेव्हा मग गंमत वाटते की यांना झालं आहे काय. अर्थातच निकाल लागल्यानंतर आपण जिंकलो तर मग EVM नावाचं जे काय यंत्र आहे, मतदान यंत्र, त्याविषयी शंका नसते. तो जनतेचा कौल असतो आणि जनतेनं भाजपाला नाकारलेलं असतं. पण आपण हरलो मग मात्र EVM मधले दोष दिसायला लागतात. आणि EVM बद्दलचे दोष सोडूनच द्या, तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या यंत्रणा, मानवी यंत्रणासुद्धा ज्या वेळेला भाजपच्या बाजूने कौल देतात तेव्हा त्या यंत्रणा भ्रष्ट असतात, पिंजऱ्यातले पोपट असतात, हे आपण ऐकत आलो. CBI किंवा ED या संघटना, तपास यंत्रणा ह्या मोदी सत्तेत आल्यावर निर्माण झालेल्या नाहीत, त्या आधीपासून आहेत. आणि अगदी शरद पवारांसारखा एक अतिशय मुरलेला राजकारणीसुद्धा खोळ्यासारखा बोलतो की हे ED का आम्हाला माहिती नव्हतं. तेव्हा हे लोक बदमाश किती आहेत हे लक्षात येतं. आणि शरद पवारांच्या असल्या या खोळ्या वक्तव्याला खुद्द सुप्रीम कोर्टातल्या एका महिला न्यायाधीशाने चपराक मारली. त्याच्यावर मी यापूर्वी बोललेलो आहे की आम्हाला ED काय माहिती नव्हतं. अरे EDला PMLLचे विशेष अधिकार देण्याचं सगळी नियमावली शरद पवार केंद्रीय मंत्रिमंडळात असताना पास झालेली नियमावली आहे. मग शरद पवारांना माहिती नसलेली नियमावली त्यांनी पास का होऊ दिली? आज जे आक्षेप ते घेत आहेत ते सगळे विशेष अधिकार PMLL म्हणजे EDला का दिले? आणि हे एकटे नव्हते, कपिल सिब्बलसुद्धा मंत्रिमंडळात होते आणि सुप्रीम कोर्टात बोलत होते. तेव्हा त्या महिला न्यायमूर्तीने एकच प्रश्न विचारला की ही नियमावली पास झाली आणि PMLL काय असेल ते, हा जो PAML काय तो कायदा किंवा त्याची नियमावली आली तेव्हा तुम्ही सत्तेत बसला होता की विरोधात बसला होता? तेव्हा थप्पड मारल्यासारखं तोंड झालं कपिल सिब्बलचं. सांगायचा मुद्दा असा की आपणच केलेली पापं दुसऱ्याच्या डोक्यावर मारायची, किंवा जेव्हा सगळं आपल्या बाजूने असतं तेव्हा कसं छान छान असतं आणि आपल्या विरोधात गेलं की त्या प्रत्येक संस्था, व्यक्ती आणि यंत्राविषयी शंका घ्यायची, ही आता राजकारणाची एक शैली झालेली आहे. 2017मध्ये ज्या वेळेला सगळ्यात थक्क करून सोडणारे निकाल उत्तर प्रदेश विधानसभेतून आले, त्या विधानसभा निवडणुकीमध्ये 403 पैकी 325 जागा भाजपला मिळाल्या. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक यंत्र जे आहे, मतदान यंत्र आहे, हे शंकास्पद आहे. त्यामध्ये गफलत करता येते, कुठचंही बटन दाबलं तरी कमळ निशाणीवरच मत जातं, ही अवई मायावतींनी उठवली होती 2017मध्ये. आणि मग ते हळूहळू एकेकाने अगदी शरद पवारांपर्यंत प्रत्येक जणांनी तो संशय घ्यायला सुरुवात केली. हां, अगदी आपल्या काकांनी असली शंका व्यक्त केली. तरी अजितदादांनी मात्र जेव्हा जिंकलो तेव्हा काय असा प्रश्न विचारून आपल्याच काकांचं तोंड बंद केलं होतं. पण अर्थातच या संशयाच्या जनक मायावती आहेत असं म्हणता येणार नाही. पण ही माणसं किती दुटप्पी असतात त्याचा पुरावा तत्कालीन जे निवडणूक आयुक्त होते डॉक्टर कुरेशी, जे निवडणूक मुख्य आयुक्त होते, ते असतानाच 2015मध्ये दिल्ली विधानसभेची मध्यावधी निवडणूक झाली, जी विधानसभा राष्ट्रपती राजवट लागून स्थगित झालेली होती. तिथली निवडणूक झाली. ते निकाल लागण्यापूर्वी
केजरीवालसारखा भंपक माणूस टाहो फोडून रडत होता, मी मतदान यंत्रामध्ये BJP घोळ करणार, घोळ करणार. पण 70पैकी 67 जागा आम आदमी पक्षाच्या आल्या आणि अवघ्या 3 भाजपच्या आल्या. भाजपचा दारुण पराभव झाला. अवघ्या 1 वर्षापेक्षा कमी 10 महिन्यामध्ये का 8 महिन्यामध्ये दिल्लीच्या 7ही लोकसभा जिंकणारा भाजप हा हरला आणि एकही जागा न मिळणारा आणि 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आम आदमी पक्ष, त्याला 70पैकी 67 जागा मिळाल्या. ती मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आणि आपल्याला एवढं यश मिळाल्यानंतर केजरीवाल मतदान यंत्राविषयीची शंका व्यक्त करायचे बंद झाले. पण तेच केजरीवाल किंवा त्यांचा पक्ष हा 2017ला मायावतींनी ती शंका व्यक्त केल्यानंतर तेच बोलायला लागला. म्हणजे आम्हाला जेव्हा त्याच मतदान यंत्रातून प्रचंड यश मिळतं तेव्हा मतदान यंत्र हॅक केलेली नसतात, व्यवस्थित असतात आणि त्यांचे निकाल बरोबर असतात. ते जनतेचं मत असतं. पण मतदान आमच्या विरुद्ध गेलं, निकाल आमच्या विरोधात गेले की लगेच मतदान यंत्रावर प्रश्नचिन्ह लावायचं. आणि मला आठवतं की केजरीवालांनी ती निवडणूक जिंकल्यानंतर आणि 70मधल्या 67 जागा जिंकल्यानंतर आता तरी मतदान यंत्रावर व्यक्त केलेली शंका चुकीची होती म्हणून केजरीवाल माफी मागणार आहेत का, असं ट्विट तत्कालीन निवडणूक आयुक्त डॉक्टर कुरेशी यांनी केलेलं होतं. ही आठवण मी एवढ्यासाठी देतो की हा आता खाक्या झालेला आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे कार्ट. आपलं यश असेल तर तो बाब्या असतो आणि दुसऱ्याला यश मिळालं की ते कार्ट असतं. आत्ता देखील तुम्ही बघाल, कारण यूपीला जेव्हा भाजपला प्रचंड यश मिळालं 2017मध्ये, त्याच वेळेला पंजाबची पण निवडणूक झाली होती आणि पंजाबमध्ये काँग्रेसला पण प्रचंड यश मिळालं होतं. भाजपचा मित्रपक्ष आणि भाजप ज्या आघाडीत आहे त्या NDAचं पंजाबमध्ये पार पानिपत झालं होतं. पण पानिपतमध्ये तीच मतदान यंत्र बरोबर होती आणि काँग्रेसवर आणि सोनिया गांधीवर मतदाराने विश्वास व्यक्त केला तो मतदान यंत्रातूनच केलेला होता. पण उत्तर प्रदेशात त्याच वेळेला झालेल्या मतदानात भाजपवर विश्वास व्यक्त झाला तर मतदान यंत्र ही गफलत झालेली असतात. तसंच मतदान हे गोव्यासारख्या छोट्या राज्यात झालं होतं. म्हणजे UP हा देशातल्या 80 खासदारांचा प्रदेश आहे आणि गोवा हा फक्त 2 खासदारांचा प्रदेश आहे. इतक्या छोट्या राज्यात आपली सत्ता वाचवण्यासाठी भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदान यंत्रात घोळ केला नाही, पण उत्तर प्रदेशात केला. म्हणजे एक खून केला तर माणूस सहज सुटू शकतो, पण अगदी फार मोठा हत्याकांड करून देखील सुटतो. काय कुठेतरी लॉजिक तर्कशास्त्र आहे की नाही, पण खुळ्यासारखं बोलत राहायचं. आणि म्हणून या ठिकाणी आत्तासुद्धा आपण बघाल तर 4 राज्यांच्या विधानसभांचे निकाल आले, त्यामध्ये 3 ठिकाणी भाजप जिंकला तर मतदान यंत्र शंकास्पद आहेत. पण तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली, ते सुद्धा जनतेचं मत आहे आणि त्या बाबतीत मात्र जनतेनं काँग्रेसला म्हणजे इंडिया आघाडीला विजयी केलं म्हणून उद्धव ठाकरे खुश आहेत. उद्धव ठाकरेंची ही जी प्रतिक्रिया आहे ती बघितल्यानंतर मला एक शंका आली की उद्धव ठाकरे बाप चोरला म्हणून ओरडतात. आपल्या पित्याला हिंदू हृदय सम्राट अशी जी काय विशेषण लावलं जायचं ते दुसऱ्या कोणाला लावलं की आमच्या बापाचं विशेषणसुद्धा चोरलं म्हणून उद्धव ठाकरे रडतात. ते त्यांचे पिताश्री खरोखरीचे जन्मदाते बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे ओळखतात तरी काय असा मला प्रश्न पडला. कारण या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी त्यावर प्रतिक्रिया देताना पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेतलं वक्तव्य उद्धव ठाकरे यांचं बघितलं तेव्हा मला मनात शंका आली की उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे नावाचा कोणी शिवसेना प्रमुख राजकारणी वगैरे होता हे सुद्धा विसरून गेलेत असं मला वाटलं. कारण जर उद्धव ठाकरे आपला पिता म्हणून ज्यांचं नाव लावतात ते बाळासाहेब ठाकरे यांना ओळखत असते
तर मग वयाच्या 52 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीररित्या मतदानाविषयीच व्यक्त केलेली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना माहिती असती, कारण घरातली गोष्ट होती. बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख असले तरी मातोश्रीतच राहत होते आणि मातोश्रीमध्येच उद्धव ठाकरे लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यामुळे 71 साली ज्या मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्या होत्या आणि इंदिराजींना प्रचंड 2/3 बहुमत झालं होतं, तेव्हा मतदान यंत्र नव्हती, EVM नव्हतं. कागदी मतपत्रिकांवरच मतदान झालेलं होतं आणि जवळजवळ 2-2.5 दिवस मतमोजणी चालायची. त्यानंतर कागदी मतपत्रिकेवर, बॅलटवर जे मतदान झालं होतं त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेली शंका ही उद्धव ठाकरेंना माहिती असती, आणि ती माहिती असती तर मतदान यंत्रावर आपण जो आक्षेप घेतोय आणि खरं मतदान कुठे होईल तर बॅलटवर घ्या असं म्हणतोय, तो सुद्धा पित्याच्या वारशाने बघायला गेला तर खुळाचार ठरेल हे उद्धव ठाकरेंना माहिती झालं असतं, लक्षात राहिलं असतं. आपल्या पित्याने कागदी मतपत्रिकेवर कशा प्रकारची शंका व्यक्त केली होती हे उद्धव ठाकरेंना आठवलं असतं, आणि आठवलं असतं तर बॅलटवर मतदान घ्यायची हिंमत करा असलं आव्हान त्यांनी मोदी सरकार किंवा निवडणूक आयोगाला दिलं नसतं. आजचे जे कोणी खुळी पोरं उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासमोर कॅमेरे घेऊन किंवा माईक घेऊन धावत असतात, त्या खुळ्या पोरांना बाळासाहेब ठाकरे यांनी बॅलट म्हणजे कागदी मतपत्रिकेवर व्यक्त केलेली शंका माहितीसुद्धा नसेल, कारण त्याला आता जवळजवळ 52 वर्ष झाली. ती 71 सालची गोष्ट आहे, 1971. 1971 साली इंदिरा गांधींनी आपल्या पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे अधिक सरकार चालवणं शक्य नाही म्हणून मध्यावधी निवडणुका गेल्या होत्या, लोकसभा बरखास्त केली आणि त्यावेळेला पहिल्यांदा लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाली. त्यामध्ये इंदिराजींना जे काय प्रचंड यश मिळालं, 2/3 बहुमत मिळालं. त्यानंतर शिवाजी पार्कमध्ये जी सभा शिवसेनेची घेतली तेव्हा बाळासाहेबांनी मतपत्रिकेवर, कागदी मतपत्रिकेवर जे मतदान झालं आणि इंदिरा गांधी जिंकल्या, बॅलटने मतदान झालं, त्याबद्दल काय शंका व्यक्त केली होती आठवते कोणाला? बाळासाहेब म्हणाले होते, हा बाईचा म्हणजे इंदिरा गांधींचा विजय नाही, हा गायीचा विजय नाही. गाय म्हणजे तेव्हा इंदिरा काँग्रेसच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह गाय वासरू होतं आणि त्यामुळे गायीचा विजय नाही असं बाळासाहेब म्हणाले की हा बाईचा विजय नाही, हा गायीचा विजय नाही, हा शाईचा विजय आहे. आजच्या किती पत्रकारांना, दिवट्यांना हे बाळासाहेब माहिती आहेत? उद्धव ठाकरेंच्या चोरलेले पिताजी किती पत्रकारांना माहिती आहेत की ते 71 साली काय म्हणाले होते? बॅलटवर विश्वास आज उद्धव ठाकरे ठेवतात तेव्हा ते विसरतात की आपल्या पित्याचा सुद्धा कागदी मतपत्रिका म्हणजे बॅलट बॉक्सवर विश्वास नव्हता विश्वास. तेव्हा बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये जाहीरपणे कागदी मतपत्रिकेवर सुद्धा कशी मतदानाची हेराफेरी होऊ शकते याची थिअरी मांडली होती. कारण मतपत्रिकेवर तुम्हाला एक स्टॅम्प दिला जातो, फुल्ली मारायचा, शिक्का मारायचा, तो शिक्का मारायची शाहीच गफलत होती अशी थिअरी बाळासाहेबांनी मांडली होती. त्यांनी सांगितलं होतं की जे शिक्के मारले होते आणि ज्या मतपत्रिका छापल्या होत्या त्यात मतदाराने कुठच्याही निवडणूक चिन्हासमोर शिक्का मारू द्यात, तो शिक्का काही तासात गायब व्हायचा आणि त्या छपाईमध्येच आधीच जिथे एक शिक्का उठवलेला होता तो गाय वासरावरचा शिक्का 2 तासानंतर उघडा व्हायचा, दिसायला लागायचा आणि शाईने मारलेला शिक्का जो असायचा तो गायब व्हायचा. त्यामुळे जेव्हा मतमोजणी व्हायची त्यावेळेला मतदाराने मारलेले शिक्के गायब आणि आधीपासून छपाईतूनच
जे अदृश्य शाईतून छापलेले शिक्के असायचे ते मतमोजणीच्या वेळेला दिसायचे आणि त्यामुळे इंदिरा गांधींना मिळालेली मतं ही खोटी आहेत, ती मतदारांनी दिलेली मतच नाहीत. मतदाराला ज्या शाईने शिक्का मारायला दिला होता ती शाई काही तासात अदृश्य होणारी होती आणि उलट मतपत्रिका ज्या छापलेल्या होत्या त्यामध्ये मतमोजणीपर्यंत आधीच छापून ठेवलेला शिक्का किंवा शाई स्पष्टपणे दिसायला लागेल अशी व्यवस्था केलेली होती. त्यामुळे कागदी मतपत्रिकासुद्धा फसवणूक करू शकतात, दिशाभूल करू शकतात. हे बाळासाहेबांनी 1971 सांगितलेलं, 71मध्ये सांगितलेलं जे रहस्य होतं ते उद्धव ठाकरेंना माहिती नाही. बाकीचे भुरटे जे समोर कॅमेरे आणि माईक घेऊन बसतात त्यांची गोष्ट सोडून द्या, त्यांना बाळासाहेब माहितीच नाही आहेत. पण उद्धव ठाकरेंना देखील आपल्या चोरला गेला अशी बापाची चिंता आहे. तो बाप नक्की ठाऊक आहे का? आदित्य ठाकरेंना माहिती नसेल, कारण त्यांचा जन्म 71 पूर्वीचा नाही आहे. कारण तेव्हा उद्धव ठाकरेंचं लग्नच झालेलं नव्हतं, त्यामुळे आदित्यचा जन्म झालेला असेल अशी अपेक्षाही आपण करू शकत नाही. पण उद्धव ठाकरेंचा जन्म 71 पूर्वीचा आहे आणि 71मध्ये बाळासाहेबांनी बॅलट म्हणजे कागदी मतपत्रिकेविषयी सुद्धा शंका व्यक्त केली होती. जर खरे निष्ठावान पुत्र असतील तर उद्धव ठाकरेंनी आपल्या पित्याच्या या शंकेवर, संशयावर विश्वास ठेवला पाहिजे. आज उद्धव ठाकरेंना मतदान यंत्रावर अविश्वास आहे आणि म्हणून ते कागदी मतपत्रिकेवर विश्वास दाखवतात, तेव्हा ते आपल्या पित्याविषयीच्या निष्ठेवर सुद्धा शंका व्यक्त करतात. आपल्या पित्याने प्रस्थापित केलेल्या किंवा जाहीरपणे मांडलेल्या संशयावर संशय उद्धव ठाकरे यांनी दाखवला पाहिजे ना. तुमच्या पित्याचा मतपत्रिकेवर सुद्धा विश्वास नव्हता तर तुम्ही मतपत्रिकेवर विश्वास दाखवता, तेव्हा आपल्या जन्मदात्यावर असलेली निष्ठा पातळ करून टाकता. शंका जेव्हा व्यक्त करायची असते तेव्हा तिला पुरावा लागत नाही. मनात जेव्हा शंका असते तेव्हा कोणाविषयी शंका व्यक्त करता येते. आयुष्यभर तुमच्यासाठी राबलेले ज्या हजारो शिवसैनिकांनी एक व्यंगचित्रकाराला शिवसेना प्रमुख बनवलं, त्यासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या, पोलिसांनी मारलेल्या लाठा झेलल्या, त्यांच्या निष्ठेवर सुद्धा उद्धव ठाकरे शंका घेतात, तेव्हा पुरावा कुठे असतो? पुराव्याची गरज नसते. शंका घ्यायला, संशय व्यक्त करायला पुरावा लागत नाही. बाळासाहेबांनी सुद्धा 71 साली शिवाजी पार्कच्या सभेमध्ये गाईचा आणि बाईचा विजय नाही तर शाहीचा विजय आहे असं छाती ठोकपणे सांगताना कुठलाही पुरावा दिला नव्हता. आज उद्धव ठाकरे खोके 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 म्हणून शिंदे वगैरे मंडळींच्या विरुद्ध बोलतात, तेव्हा पुरावा द्यावायची गरज नसते, शंका व्यक्त करायची असते. त्यामुळे दम असेल तर बॅलटवर मतदान घेऊन दाखवा असं जे आव्हान उद्धव ठाकरे देतात, ते आव्हानसुद्धा उद्या मी पितानिष्ठ पुत्र आहे म्हणून बॅलटवर माझा विश्वास नाही, तुम्ही राजीनामा देण्याची हिंमत करून दाखवा, परत निवडणुका घेऊन दाखवा, इतक्या खुळेपणापर्यंत उद्धव ठाकरे जाऊ शकतात. उद्या मातोश्री ही बांद्र्यातच आहे याच्यावर तरी लोकांनी कसा विश्वास ठेवायचा? कसा विश्वास ठेवायचा? शेवटी विश्वास ही प्रक्रिया एक प्रकारची श्रद्धा असते. निवडणूक आयोग, ईडी हे कुठलाही निकाल देतील तर त्यावर विश्वास ठेवण्याची तुमची भूमिका असली पाहिजे, तेव्हा गोष्ट बनते. पृथ्वीला पृथ्वी का म्हणायचं? भाजप पृथ्वी म्हणतो, आम्ही पृथ्वी का म्हणायचं? पृथ्वी जो आहे एक गोल आहे, खगोल काय त्या अवकाशातला एक ग्रह आहे पृथ्वी, त्याला भाजप पृथ्वी म्हणत असेल, आम्ही त्याला मंगळ म्हणा, कोणी अडवलेलं नाही. पृथ्वीला पृथ्वी हे नाव देणारे संघवाले कोण? आम्ही त्याला मंगळ म्हणू आणि मंगळ म्हणतच राहू. आमची पृथ्वी ही संघाची पृथ्वी नाही,
त्यामुळे त्याला आम्ही मंगळ म्हणणार असंही उद्धव ठाकरे म्हणू शकतात आणि शरद पवार त्याला अनुमोदन देऊ शकतात. मित्रांनो, मुद्दा इतका सरळ असतो की शंका घ्यायची तर मग सरसकट घेतली पाहिजे. तेलंगणातला काँग्रेसचा विजयसुद्धा बोगस आहे. भाजपने महाराष्ट्रात येऊन भाजपला आव्हान देऊ बघणाऱ्या चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाला धूळ चारण्यासाठी तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय घडवून आणला. तो सुद्धा EVMमुळे काँग्रेसला मिळालेला विजय आहे असं उद्धव ठाकरे म्हणू शकले असते. 3 राज्यात EVM भाजपला जिंकते म्हणून शंकास्पद असते, तर मग तेलंगणात वापरलेली जी EVM किंवा मतदान यंत्र होती ती काय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपल्या IT सेलकडून तपासून घेतली होती का? माणसाने खुळेपणा किती करायचा? तुमच्यात दम असे, अरे तुमच्यात दम किती आहे दाखवा ना. बाळासाहेबांमध्ये दम होता. असल्या सगळ्या निवडणूक निकालानंतर सुद्धा ते चिकाटीने निवडणुका लढवत राहिले, अनेक पराभव पचवले आणि शेवटी विजयी होऊन त्यांनी दाखवलं. 29 वर्ष गेली शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला. अनेक पराभव पचवले. अनेक कार्यकर्त्यांनी त्यासाठी पोलीस आणि कायदे आणि कोर्ट यांच्याकडचा त्रास सहन केला. नुसत्याच शंका व्यक्त करत आणि समोर पत्रकारांचा गोतावळा जमवत बसले नाहीत. सगळ्या पत्रकारांनी शिवसेनेविरुद्ध सातत्याने आघाड्या उघडल्या. तरीही बाळासाहेब झुंज देत राहिले म्हणून विजयी झाले. दुसऱ्यात दम किती आहे असं विचारत नव्हते बाळासाहेब. आपण बाळासाहेबांचे पुत्र आहोत तर दुसऱ्यांमध्ये किती दम आहे तो दाखवा अशी आव्हानं नाही द्यायची. आपण उभं राहायचं आणि लढून जिंकून दाखवायचं. एकनाथ शिंदे तुम्हाला झुगारू शकले, 40 आमदार तुम्हाला झुगारू शकले कारण त्यांच्यात दम होता. उद्धव ठाकरेंना झुगारण्याची हिंमत संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई इत्यादिकांनी दाखवावी. जे राज्यसभेची किंवा विधान परिषदेची जागा मिळावी म्हणून लाचार असतात त्यांना दम दाखवा म्हणून सांगायचं असतो. तुमच्यात दम असता तर लॉकडाऊनमध्ये विधान परिषदेत निवडून येऊन येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गयावया केल्या नसत्या. राजीनामा द्यायची पाळी येईल म्हणून गयावया त्याच पंतप्रधानाकडे केल्या होत्या ना. मुद्दा असा आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे हे बाप चोरला म्हणून गेले वर्षभर रडत आहेत. पण बाप कोण होता, तो काय काय बोलला होता हे सुद्धा उद्धव ठाकरेंना माहिती नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही तुम्हाला सांगण्यासाठीच व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.